नामंजूर आम्हा ही ठोकशाही, जिथे नसे लोक कल्याण चाले हिटलरशाही. विषमता कितीही दडपली जनता, कोण देणार देशास समतेची ग्वाही. नामंजूर आम्हा ही ठोकशाही. फाटाफूट आता किती तरी माणसांची, दडपते हक्क कसेही सरंजामशाही. मजल्यावर मजले माजले किती जातींचे, अमीरांची मौज येथे गरीब ओझे वाही. नामंजूर आम्हा ही ठोकशाही. भीती भरलेली गावागावात इथे, न्याय मागणारास इथे का धाकशाही. करता विरोध येथे कोण धरुणिया नेई, दाबती स्वातंत्र्य का गरिबास मारहाण होई. कायद्याचे राज्य खरे का येथे पहा, झुकते पदोपदी प्रशासन का न्याय वाट पाही. पक्षपाती नेते प्रतिनिधी कुणाचे, कोणते न्यायाधीशाची हत्या कोणी न बोलते काही. नामंजूर आम्हा ही ठोकशाही. खून कोणी केले विचारवंतांचे येथे, खून कोणी केले विचारवंतांचे येथे. धर्मांध कोण ते सांगा, आश्रय कोण देई. संविधानिक नैतिकता किती कितीही वंशभक्ती, कशी वाहील देशात लोकशाही. नामंजूर आम्हा ही ठोकशाही. नमस्कार. आज या ठिकाणी आपण गॉड गिफ्ट मीडिया यूट्यूब चॅनेलच्या वतीनं कर्मवीर अण्णांच्या समाधी परिसरामध्ये आम्ही आपल्याशी गप्पा मारण्यासाठी जमलेलो आहोत. या काही दिवसांमध्ये एक अतिशय आनंदाची गोष्ट घडली. मराठी साहित्यानं एक असा कविता संग्रह पाहिला की ज्या कविता संग्रहानं संविधानिक मूल्य ही आपल्या समाजामध्ये रुजविण्यासाठीची एक सशक्त भूमिका घेतलेली आहे. खरं तर मराठी साहित्यातील संविधान मूल्य हा गेली कित्येक वर्ष अभ्यासकांच्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे. परंतु थेट संविधान मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करणारी भूमिका घेणारा जो एक कविता संग्रह मराठी साहित्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाला, मी सुरुवातीलाच त्या कविता संग्रहातील नामंजूर आम्हा ही ठोकशाही या कवितेनं या संवादाचा प्रारंभ केलेला होता. तो कविता संग्रह आज माझ्या हातात आहे, संविधानाच्या स्वप्नातलं गाव. आणि या कविता संग्रहाचे कवी शिवाजी कॉलेज अर्थात अण्णांनी सुरू केलेलं पहिलं महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज साताऱ्याच्या मराठी विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर सुभाष वाघमारे सर आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत. सुभाष वाघमारे सरांचा परिचय करून द्यावा असं काही नाही. त्यांना सबंध महाराष्ट्र त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ओळखतच आलेला आहे. मोळोलीसारख्या एका छोट्याशा गावातून माळशिरस तालुक्यातून ते शिक्षणाच्या प्रवाहात आले. एक उपेक्षित वंचित असं आयुष्य त्यांच्या पूर्व आश्रमात त्यांच्या वाट्याला आलं होतं. पण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या या शिक्षणाच्या प्रवाहात आल्यानंतर त्या शिक्षणानं त्यांना त्यांच्या जीवनाला एक वेगळी नवी अशी दिशा मिळाली आणि त्यानंतर त्यांचं सगळं जीवन बदलून गेलं. आणि पुढं फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या मानवतावादी चळवळीचे एक प्रचारक प्रसारक म्हणून त्यांनी काम करायला प्रारंभ केला. आणि त्यांच्या या सबंध एकूण जीवन प्रवासामध्ये त्यांना जे काही अनुभव आले, ज्या यातना, दुःख या सगळ्याचा त्यांनी भोग घेतला, या सगळ्या गोष्टीतून त्यांची एक सशक्त अशी कविता आज आपल्या समोर मराठी साहित्य क्षेत्रात समोर आलेली आहे. आणि याच कवितेविषयी, त्यांच्या एकूण प्रवासाविषयी, या कविता संग्रहाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
तेव्हा जास्त वेळ न दवडता आपण प्रत्यक्ष सरांशीच आता संवाद साधूयात. नमस्कार सर, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं गॉड गिफ्ट मीडिया यूट्यूब चॅनेलच्या या आजच्या संवादामध्ये. आणि आपण आपल्याशी आता गप्पा मारणार आहोत. हा सगळा तुमचा प्रवास मी जो ऐकला, ह्या प्रवासाला कलाटणी देणारी घटना म्हणजे मला वाटतं तुमचं छत्रपती शिवाजी कॉलेज साताऱ्याला अण्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आणि सगळ्या महाराष्ट्राची उपेक्षित वंचित जनता या अण्णांच्या या विचारप्रवाहात आल्यानंतर बदलली. तो प्रसंग मला ऐकायला आवडेल की तुमचं साताऱ्याला येणं. आणि भांगीट म्हणून मी जो नाव माझं पडलं, कारण मी यथात आता शिक्षण घेणारा एक मुलगा. मला वाटत नाही की 50च्या वर मला कधी मार्क मिळाले असतील. 48, 43, 35 अशापैकी मी एक मुलगा आहे रे. आणि त्याच्यातून शिकण घेत घेत कसं तरी 9वीपर्यंत आलो आणि 10वीला तुम्हाला सांगतो 5 विषयात नापास झालो. मला त्याचं लाज म्हणजे पण तुम्ही वाटलं. 10वीला नापास झालेला. 10वीला मोठा नापास झालेला आहे. लोक मला अजून सुद्धा म्हणतात की हा 10वीला नापास कसं काय झाला, आता एवढा मोठा प्राध्यापक आहे. पण मग खरोखर मी हे सांगतो की 10वीला मी नापास झालो. आणि ते असं तसं नाही झालो. गणिताला 48 मार्क, इंग्रजीला नापास झालो आणि विज्ञानाला सुद्धा नापास झालो, कारण 52 मार्क सुद्धा पाडले नाहीत. म्हणजे 3 अधिक 2 बरोबर 5 विषयात नापास. आता मला सांग की 5 विषयात नापास असल्यानंतर त्या मुलाकडे काय म्हणून बघितलं जात असेल, काय पद्धतीनं बघितलं जात असेल. तर त्याला म्हणायला लागले ही भांगीट आहे. एक तर नापासाचंच प्रमाण जास्ती होतं, त्यात मी तर होतोच आणि त्यात मी सगळ्यात थर्ड क्लास होतो. आणि त्यामुळं मला म्हणजे मलाच कळत नाही मी पास होण्याच्या लायकीचाच मुळात होतो का नाही मलाच कळत नाही. त्याचं कारण आहे की मला पक्षपातीपणा शिक्षकांच्यात सुद्धा जाणवत होता. मला जे काही प्रश्न असायचे ते मी शाळेमध्ये विचारायला लागलो, हायस्कूलमध्ये विचारायला लागलो, तर कसं व्हायचं की आमच्याकडे एकतर दुर्लक्ष आणि हुशार मुलांच्याकडे लक्ष. हुशार मुलांना जास्ती किंमत द्यायची आणि आमच्यासारख्या गरीब मुलांना, त्यातल्या त्यात असा फेकून दिलेल्या बाईच्या मुलाला म्हणल्यासारखं कोण विचारायला लागले. शिक्षकसुद्धा ते गावातली पार्श्वभूमी बघून प्रेम करत असतात. लक्षात ठेवा, ही गोष्ट मला पक्की जाणवलेली आहे की तुमची जर सामाजिक परिस्थिती नीट नसेल ना तर तुम्हाला लोक नाही साथ देत. आणि म्हणून मला ती गोष्ट जाणवली की मला तशी साथ नाही मिळाली. मराठीचे शिक्षक जर सोडले तर मला कुणीही फार समजून घेतलं नाही. मेंदू सगळ्यांना आहे, मेंदूचा उपयोग केला तर सगळं चांगलं होईल. पण एक गोष्ट नक्की आहे की 10वी नापास झालो म्हणूनच माझ्या टर्निंग पॉईंट आला. 10वी साधारणपणे तुला सांगतो 1982ला मी म्हणजे 1981ला नापास झालो. 1981ला नापास झाल्यानंतर ऑक्टोबर 1982ला मी पास झालो. आता पास होण्यासाठी सुद्धा आईनं माझ्या लय म्हणजे आईनंच जास्त हाल खाल्लं, मी नाही. आईला माझ्या लय काळजी की कसं व्हायचं या पोराचं, कसं व्हायचं माझ्या. आणि त्यामुळं ती म्हणायची तू ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा. मग मला तिनं इंग्रजीची शिकवणी म्हणली तुला बाबा 50 रुपये दे. ती अकलूजलाच होता. अकलूजला खुने सर म्हणून एक होते, त्यांच्याकडे मला शिकवणीला ठेवलं आणि म्हणली ती पास हो बाबा काय करून. इथं नको राहो सुभाषया, मरशील, गुरावट तुला ठेवतील, इथं तू बघतोय ना तू कशाला राहतोस बाबा. म्हणून मला तिनं खुने सरांच्याकडे ठेवलं. म्हणली आता पोराला ठेवायचं कुठं, तू गावात येऊच नको. मग एक आमची मावस बहीण होती की राक्का, ती यशवंतनगरला राहत होती, शंकरनगरला. तिच्याकडे मला ठेवलं आणि मग तिथून मी चालत अकलूजला यायचो आणि पुन्हा तिकडं परत जायचो. तर त्याच्यामुळं तुला सांगतो मी हे काय झालो, इंग्रजीला पास झालो आणि पुढं गणितात नापास. मग गणित काढायला पाहिजे होता. गणित तर म्हणजे आमचा 36चाच आकडा. मग त्याच्यासाठी म्हणली हे तर नको हो, तू असं कर. एक निघाला की दुसरा काढण्यासाठी मला तिनं म्हणली माळशिरसला जा. माळशिरसला एक आपली तिची चुलत बहीण अशी लागत होती, तिच्याकडे मला ठेवलं, अनुसया मावशी म्हणून. ती पण अशीच हाटेलात भांडी घासायची. ती एकटीच होती, ती पण विधवा झालेली होती आणि तिच्याकडे मला तिथं ठेवलं. मग तिचं आपलं काय काट्यान कुठं आमकान दमकान काम करत करत मी आपला शिकायचो. मग तिनं मला तिथल्या आदर्श वस्ती म्हणून आदर्श सर आहेत, त्या आदर्श सरांच्याकडे ठेवलं. तिथं मी पास झालो आणि मग ती गणितात पास झालो. आणि नंतर मग असाच ते 3 विषय होते त्याच्यात प्रॅक्टिकल वगैरे देऊन आपलं ते पास झालो. ऑक्टोबर 1982ला ज्यावेळेस पास झालो ना त्यावेळेस निकाल जो बघत होतो त्यावेळेस माझ्या डोळ्यात भरून आलं होतं. मला सांगितलं की मला त्या मुख्याध्यापकालाच हनू वाटत होतं की कसं काय बाबा हे मी सारखा नापासच कसा होतोय आणि मी एवढं अभ्यास करतोय तरी नापासच कसा होतोय. आईला लई इच्छा होती, माझ्यापेक्षा आईलाच जास्त इच्छा, तू शिकायला पाहिजे, नाही तर तुझं काय खरं नाही, तुला इथं गुरावर राहावं लागेल. माझं तर हे असं आहे, मला कुणीच नसल्यासारखं आहे, तुझं कसं व्हायचं बाबा. मग
मी ती पास झाल्यानंतर तिला पण आनंद वाटला आणि एवढा आनंद वाटला की मला वाटतं कधीच कुणाला आनंद वाटला नसेल एवढा माझ्या आईला आनंद झाला. आणि मग म्हणली ती आता तुला इथं ठेवायचं नाही, आता तुला सातारला जावं लागेल. ती स्टोरी मग तुला सांगतो. आमच्या शेजारी पाजारी ते कृष्णा वाघमारे आणखी काही 2-4 पोरं इकडं सातारला राहत होती. मग त्यांना तिनं सांगितले की जून महिना आता आला आहे, जावा की माझ्या पोराला घेऊन तेवढं. तर ते काहीतरी इकडं तिकडं म्हणले की नाही आम्हाला जमायचं, तुम्हीच जावा, आम्ही सांगतो त्याला पत्ता. आणि मग रात्रीची राणी साळमुखला मी पकडली. मी एकटाच होतो आणि मला आठवते म्हणजे मला इतकं वाईट वाटते माझ्याबरोबर कुणीसुद्धा आलं नाही निरंजन. आणि मला ती एक पेटी होती आईनं ठेवलेली आपली पत्र्याची पेटी, एक पत्र्याची पेटी घेतली, आमकं घेतलं आणि तुला सांगतो ती माझी 5 प्रमाणपत्र घेतली नापास झालेली आणि ती घेऊन मी तुला सांगतो शिवाजी कॉलेजवर आलो. रात्र पहाटे 4 वाजता इथल्या स्टँडवर सातारच्या पोचली. 4 नंतर 1-2 तास वाट बघितली आणि नंतर 6 वाजता बरोबर मी तुला सांगतो शिवाजी कॉलेजवर हुडकत गेलो आणि मग तिथं जाऊन बाहेर उभा राहिलो. आता जिथं डिपार्टमेंट आहे त्याच्याच बरोबर पुढं मी तिथं उभं राहिलो, बसलो तिथं. तेवढ्याच सकाळी मिसरी घासत एक पोरगं आलं होतं लांबनं गोडुलीतनं. त्याला मी म्हटलं नमस्ते अमकं टमकं, मी लांबनं आलो, मला 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे, मला जरा मदत कराल का? ते म्हणलं काय नाही, करेन काय नाही. ते कोण होता आता मला आठवत पण नाही. पण त्या मुलानं मला घरी नेलं, मिसरी घासायला दिली, तोंड धुवायला दिलं, चहा दिला आणि पुन्हा 11 वाजता मला तो घेऊन आला. आणि मग त्यानं तुम्हाला सांगतो माझ्या ॲडमिशनसाठी प्रयत्न केलं. त्या 2-3 पावत्या वगैरे मी बघितल्या. मला 11वीला ॲडमिशन मिळाल्याचा आनंद झाला आणि पुन्हा गावाकडे मी पुन्हा निघून गेलो. आणि पुन्हा काही दिवसांनी मग कॉलेज सुरू नव्हतं आणि नंतर मी आलो. असं हे मी साताऱ्याला आलो. अक्षरांची साधी ओळख देखील नव्हती. त्या आईनं त्या गावातलं समाजातलं शोषण दैन्य बघितलेलं होतं, दुःख बघितलेलं होतं आणि त्यामुळं आईच्या मनात एक दुर्दम्य इच्छा होती की मुलानं शिकावं. आणि म्हणून अक्षर ओळख नसलेल्या आईनं शब्दांचा स्वामी करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देऊन गावातून बाहेर काढून शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. बरोबर. म्हणजे मला अतिशय तुम्हाला खरं तर थांबवण्याची इच्छा नाही आहे, तुम्ही खूप महत्त्वाचं आणि हृद्य असं कथन करताय. पण कर्मवीर अण्णांनी जी काही संस्था सुरू केली आणि जे वसतिगृहांचं जाळं निर्माण केलं, त्या वसतिगृहांमध्ये अशा पद्धतीनं एका आढ्याखाली अनेक जाती धर्मातली मुलं एकत्र येऊन एकत्र सहशिक्षण घेत होती, सहभोजन घेत होती. आणि तुम्हाला घरी घेऊन जाणारा आणि ती मिश्री घासायला देणारा, पाणी देणारा आणि रांगेत ॲडमिशनच्या आणून उभं करणारा जो मुलगा असेल तोही खरं तर कर्मवीरांच्याच या विचारानं प्रेरित झालेला असेल. कारण महाराष्ट्रातलं असं एकही खेडं नाही की जिथं कर्मवीर अण्णांच्या वसतिगृहात शिकलेला एखादा मुलगा नाही. तर म्हणजे एकंदरीत शिवाजी कॉलेजला आल्यानंतर एक मुख्य शिक्षणाचा प्रवाह तुम्हाला सापडला. मग आता शिवाजी कॉलेजमध्ये जे संस्कार तुमच्यावरती झाले, जी माणसं मिळाली, त्यातून तुमची जडणघडण कशी होत गेली पुढं? काय ते माझं गाव आणि सातारा ह्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. कारण साताऱ्यामध्ये मी ज्यावेळेस आलो शिवाजी कॉलेजला तेव्हा मला एक गोष्ट जाणवते की शिवाजी कॉलेज म्हणजे माझं माहेरघर झालं. मला माझ्या गावापेक्षा पण मला शिवाजी कॉलेज जास्त आवडतं. म्हणजे गाव तर आवडायचंच मला, कारण गावात तुम्हाला सांगतो आमचा ओढा म्हणजे आमचं सांस्कृतिक गाव होतं. म्हणजे ओढा आणि आम्ही, कारण हे काय महारामागाची पोरं ओढ्यातच खेळणार, दुसरं काय त्याला आहे का? गावात कोणी येऊ देते का काय तवा? आणि त्यामुळं महारामागाची मोहरं आणि हागणदारी आणि स्मशानभूमी आणि ओढा एवढा आमचा सांस्कृतिक सगळा परिसर. आणि त्या परिसरातनं इकडं ज्यावेळेस आलो त्यावेळेस इथलं वातावरण बघितलं तर तुला सांगतो की इथल्या सगळ्या शिक्षकांशी माझी मैत्री झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा बोलका स्वभाव आईच्यामुळं थोडा झालेला होता नंतरच्या काळात. तर त्यामुळं मला इथं जे काही प्रश्न विचारले तर कुणी पण मला बोलायचं, चांगलं बोलायचं आणि त्यामुळं मला बरं वाटायला लागलं. आणि कॉलेजचं जीवन एक वेगळंच जीवन वाटायला लागलं साताऱ्यात. आणि ते दिवस आठवले ना की मन भरून येतं. मग त्यावेळेस ते प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये असतील, हेमलता गायकवाड मॅडम असतील, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ते आमचे हिंदीचे एक सर होते, आता ते मला आठवत नाही आहेत, पण सावंत सर इंग्लिशला होते, हिंदीचे एक चव्हाण सर होते. तर ते ह्या सगळे लोक अक्षरशः मला खूप प्रेम करायचे. आणि गरिबी होती हे माहीतच होतं लोकांना. आम्ही पण सांगायचो आम्ही लय ह्याच्यात नावे आहो, गावाकडले आमची परिस्थिती बेकार आहे, मग आम्ही आपलं आता आलो. तर त्यामुळे हे सगळे प्रेम करायचे आणि कुठेही अडचण आली तर उभं राहायचे.
आणि त्यामुळं हा जो सातारा आहे ना तो मला खूप म्हणजे खूप प्रेरणादायी ठरला. माझ्या गावात सुद्धा मला कधी माणुसकी मिळाली नाही, पण मला शिवाजी कॉलेजमध्ये खूप माणुसकी मिळाली, खूप मोठेपण मिळाले. हे सगळं जे फळ आहे ना हे छत्रपती शिवाजी कॉलेजचं फळ आहे. अण्णांनी केलेल्या त्यागाचं हे फळ आहे, अण्णांनी केलेल्या समतेचं हे फळ आहे, अण्णांनी केलेल्या शिवारात पसरलेलं आहे. आणि म्हणूनच मी घडलो असं मला नेहमी वाटतं. हेच आहे, दुसरं काय. म्हणजे छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये अण्णांच्या विचारानं प्रेरित झालेले रयत सेवक तुमच्या आयुष्याला आकार देणारे कुंभार ठरले असं आपल्याला म्हणता येईल. मग आता तुम्ही लेखन करायला जो प्रारंभ केला, लेखन करावं असं का वाटलं, व्यक्त व्हावं असं का वाटलं, आणि पहिल्यांदा तुम्हाला कुठली माध्यमं मिळाली लेखन करण्यासाठी? आता तुला खरं सांगू का, म्हणजे मी तुला सांगतो की 10वी नापास झालो निरंजन. आणि 10वी नापास होत असताना मला अशा काही सवयी होत्या. मला खरं सांगतो माझा गळा खूप चांगला होता. आणि दुसरी गोष्ट, एक आम्हाला वेळापूरचे जोशी सर म्हणून होते, तर ते मराठीचा तास म्हटलं की माझं अंग शहारून यायचं. कारण तेवढाच एक माणूस खरं म्हणजे ब्राह्मण होता, पण प्रेमळ होता माणूस. गावातली लोक त्या मानानं शिक्षक जे होते ते काही एवढं प्रेम करत नव्हते, पण हा माणूस मात्र मला प्रेम करायचा. आणि ती कविता वगैरे वाचताना, त्यांचं ते गद्य वगैरे सांगताना, वाघमारे काय तुला अडचण आहे का, अरे असं कोण बोलायला लागले. आम्हाला माणुसकी नसणारी माणसं माणुसकी देत होती. आणि मग त्यामुळे मला त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण व्हायचं. आणि ती पुस्तकं वाचू वाटायची, त्या कविता वाचू वाटायच्या. शेवटी कसं मला एक गोष्ट जाणवली निरंजन, जर प्रेम नसेल तर ज्ञानसुद्धा घेताना अडचणी येतात. म्हणून प्रेम आणि ज्ञान यांची सांगड घालणारे जे शिक्षक आहेत ना तेच सगळ्यात मोठे. म्हणजे आपल्या अण्णा कशी होते, प्रेम आणि ज्ञान आणि त्याचबरोबर कष्ट पण. तसं मला हे शिक्षक चांगले मिळाले. आणि त्यातनं असा फायदा माझा झाला की त्या सरांनी मला ह्या कविता वाचायला लावायची. वाघमारे वाच रे कविता, वाघमारे हे कर. पुढच्या लोकांना नाही पण वाघमारे. आणि मला विशेष सांगायला जास्ती आठवतं, मी जरी नापास झालो होतो तरी पास झालेल्या मुलांच्यामध्ये मी हिंदी आणि मराठीला बरीच चांगली मार्क मिळवलेली होती. बाकीच्या 5 विषयात नापास, पण हिंदी आणि मराठी भाषा विषय मात्र ग्रेट. आणि हिंदीला तर मीच पहिला होतो, विशेष म्हणजे 57 मार्क होती त्या काळात. आणि हिंदी विषय ठेवायचं माझ्या मनात होतं, पण ते बाबूराव उपाध्ये सर हे आले आणि त्यांच्यामुळं मग मला ती आवड लागली. मला एवढंच तुला सांगायचं आहे की मला साताऱ्यामध्ये आल्यानंतर हे जे वातावरण मिळालं शिक्षकांचं आणि हे जे काही हेल्दी वातावरण मिळालं त्याला ते कारणीभूत आहे. कवितेकडे वळायचं म्हणशील तर मी सुरुवातीला शिवविजयमध्ये माझ्या कविता लिहायचा करायचा प्रयत्न केला. ते कुणी हिंदीचे एक सर आले आणि ते म्हणाले की वाघमारे तू कविता लिहितोस का? हो म्हटलं हो. मग आम्ही काय कविता लिहिलेल्या आहेत, माझ्या आत्ता त्याला पुरावा आहे. वक्त आता वक्त चला जाता, गम का सागर कभी कम न होता, असल्या कविता. म्हणजे आमचं दुःख तसंच राहतं, वेळ येते वेळ जाते, पण आमचं दुःख तसंच आहे. माझ्या आईला पण एक चित्रपट बघायची सवय होती आणि मला पण चित्रपट बघायची सवय होती. माझी आई कधी कधी मला चांगले जुने चित्रपट दाखवायला म्हणायची, जा बघून ये. कारण खरं म्हणजे तिनं नवऱ्याबरोबर काही चांगले जुने चित्रपट बघितलेले असते, तर त्यामुळे तिला ते असं वाटायचं की पोराला पण थोडंसं हे म्हणजे ह्याला कळलं की दुनिया कशी असते काय असते. तर ह्या जुन्या चित्रपटांच्यामुळं सुद्धा मला हे गाणं म्हणा किंवा बोलणं म्हणा किंवा कधी कधी मी तुला सांगतो तुळशीची लग्न पण लावलेली आहेत. आणि ती ग्रामीण भागात, ती पण आमच्या म्हणजे कसं की ब्राह्मणाचा माणूस आमच्याकडे येत नाही ना काका, त्यापेक्षा मग आपणच लावूया. पुस्तकं छोटी छोटी आणायची ना आपणच लग्न लावायची. मग मीच टोपी घालणार, मीच म्हणजे नापास झालो तरी हे असले धंदे केले. आणि दुसरी गोष्ट अशी, मला गायनाचा आवाज होता, त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची गाणी म्हणायचो मी. तक्क्या म्हणून आमचा जो भाग असतो महार समाजातला, त्याच्या पुढं हे समाज मंदिर असतं, त्या समाज मंदिराच्या पुढं मी गाणी म्हणायचो. म्हणजे गाणी म्हणायचो आणि त्या बाबासाहेबांचं गाणी म्हणायचो. आणि त्याच्यात मला कविता सुचायच्या, म्हणजे बाबासाहेबांच्यावर गाणी लिहायची. गायन पार्ट्या पूर्वी होत्या, त्या गायन पार्ट्याचे कल्चर आम्हाला भागायचं. म्हणजे आंबेडकरी जलशांचा मोठा परिणाम आहे माझ्या मनावर. खूप वालचंदनगरची पार्टी, फळवणीची पार्टी, गौतम मला वाटतं त्याचं नाव आता आठवत नाही आहे, पण गौतम दांडोरे का कोणत्या तिथला आहे तो, भोसले, गौतम भोसलेची पार्टी. ह्या पार्ट्या गाणी इतकी चांगली म्हणायच्या. नंतर ते आमचे शिंगोर्णीचे एक धांडोरे गुरुजी. पहिल्यांदा मी मराठीपेक्षा हिंदीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न जास्ती केला. त्याला कारण म्हणजे गुलाबराव चव्हाण नावाचे शिरवळच्या परिसरात असलेले एक शिक्षक जे होते ज्युनियर कॉलेजला,
ते मला खूप आवडायचे, त्यांची स्टाईल आवडायची शिकवण्याची. आणि मी म्हटलं आपण हिंदीतनं लिहू शकतो, हिंदी चित्रपट बघितलेले होते त्यामुळे हिंदीतनंच लिहायचे. आणि म्हणून वक्त आता चला जाता गम का सागर कभी कम न होता, वा वा. अशा पद्धतीचं ते अशाच कविता लिहायचो मी. मग हे एक लिहिलं मी कविता. दुसऱ्या वेळेस मी काय केलं की गावामध्ये जे काही माणसांच्याकडून मला त्रास झालेला होता किंवा गावामध्ये आपल्याला वंचित मानलं जात होतं किंवा गावात जी मोठी माणसं आहेत ती आपल्याला उपेक्षित लेखतात ते मला वाटत होतं. म्हणून मी आमच्या गावची माणसं नावाचा लेखच लिहिला आणि तो आपल्या शिवविजयमध्ये आहे, आमच्या गावची माणसं. आणि ती वैचारिक जी सुरुवात आहे ती माझ्या लेखनाची तिथून असावी असं आता मला वाटते. म्हणजे आमच्या गावची हो माणसं हो, पासून लेखनाची आमच्या सुरुवात. गावची गावातील माणसं. अच्छा. हा, त्या गावाच्या चित्रण केले कशी असतात. मला ते प्रश्न पडलेत, ही अशी कशी वागतात, ही विषमतावादी कशी राहतात, ह्याच्यावर त्या काळात विचार केला. म्हणजे मला इथं एक मराठी साहित्यातलं निरीक्षण नोंदवावं असं वाटतं की ग्रामीण साहित्याचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये ग्रामीण जीवनाविषयी खूप प्रेम व्यक्त केलेलं असतं, एक आकर्षणाचा भाव असतो. पण बाबासाहेब आंबेडकरांनी खेडी सोडून शहराकडे चला हे का म्हटलं असेल तर हे याचं उत्तर मला वाटते आपल्या या आत्ताच्या विवेचनातून मिळेल. म्हणजे हे सुद्धा ग्रामीण भागाचे जे स्तर आहेत या स्तर रचनेचा सुद्धा तुम्ही अनुभव घेतलेला आपल्याला इथं तुला दिसतंय. उदाहरण म्हणून सांगतो, गावामध्ये उंबऱ्याच्या आत माझ्यासारखा मुलगा त्यावेळी जाऊ शकत नव्हता. मग ते ब्राह्मणाचा वाडा असू दे नाही तर पाटलाचा वाडा असू दे, पण आत जाणं म्हणजे शक्यच नाही. माझी आई जरी असेल तर ती धुणं भांडी धुवायला बाहेरच असायची. हा फक्त कामासाठी आत काही कधी कधी पोतारा द्यायला कुठं सारवायला जात असेल, पण तुला सांगतो की मूल्य म्हणून माणूस म्हणून मूल्य आमचं नव्हतंच. आणि त्यामुळं बाहेरच आम्ही असायचो. आणि म्हणून मला असं वाटतं की गाव म्हणजे जातीयवादाचं आगर आहे, गाव म्हणजे जातीय विषमतेचं माहेरघर आहे. आजचे ग्रामीण साहित्यिक कितीही बोंबलू दे, कितीही ओरडू दे, मी तुला अजून पण सांगतो आजही गाव फारसं बदललेलं नाही हे मी खात्रीनं सांगतो. त्याचं कारण असं की गाव म्हणजे माझंच गाव म्हणून नाही, प्रत्येक गावामध्ये तुला सांगतो की ही अदृश्य अशी जातीयता मोठ्या प्रमाणात आहे असं माझं तरी निदान आहे आणि मला ते जाणवलं. अच्छा, म्हणजे मग यालाच जोडून मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की आपला कविता संग्रह आता आलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आपण आता 70 ओलांडलेली आहे आणि संविधानासारखं एक जबरदस्त असं मानवतावादी मूल्य पेरणारं अस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात दिलेलं आहे. मग अशा सगळ्या वातावरणात देखील आपल्याला असं नाही वाटत का की आपण संविधानाच्या मूल्यांचा अंगीकार करतोय म्हणून. आणि आपल्या पुस्तकाचं कविता संग्रहाचं जे नाव आहे की संविधानाच्या स्वप्नातलं गाव, म्हणजे तुमचं एक तुमच्या गावाविषयी एक स्वप्न आहे. तर ते नेमकं स्वप्न काय, नेमकं आपण काय मांडू पाहताय, काय सांगू पाहताय समाजाला? खरं सांगू का, म्हणजे मला माझ्या लहानपणी जे अनुभव आले तुला सांगू कसं सांगू मला कळत नाही. मारुतीच्या देवळामध्ये नारळ फोडायला गेलो तरी मला बाहेर उभं राहावं लागणार आणि माझा मित्र नारळ फोडून येणार, अर्धा तिथं खाणार, अर्धा तिथं ठेवणार आणि अर्धा मला देणार आणि जा म्हणणार. मला कधी कधी असं पडायचं प्रश्न की मी माणूस आहे ना, मग मला आत का जाता येत नाही. हे असे प्रश्न इतके आहेत ना की देवळात सुद्धा त्या काळात प्रवेश नव्हता. आणि मग मला असं वाटायचं काय बाबा हे आपल्याला एवढी किंमत कशी. आणि मग जसं इकडं आलो आणि फुले आंबेडकर वाचायला लागलो, कॉलेजला काय पुस्तक वाचायला लागलो, अण्णाभाऊ साठे वाचायला लागलो, त्यावेळेस मला वाटायला लागलं हे बदललं पाहिजे. अरे माझ्या गावामध्ये ही सगळी जी मुलं आहेत, मी आहे, मला इथंच असं मरायची वेळ येईल, मला इथनं पुढं वातावरण बदललं पाहिजे, का मी बदलू नये. कारण मला सातारला जसे अनुभव येतात तसं गावात काही येत नाही, मला गावात किंमतच नाही. आणि तुला खरं सांगू का, मी MA झालो, MPhil झालो, विद्यापीठात आलो, PhD केली, तरीसुद्धा गावातले काही लोक अजून मला दलित आणि तुच्छेच लेखतात. मला अजूनसुद्धा काही घरामध्ये प्रवेश मिळू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे त्या चौकटी ज्या आहेत त्या चौकटी तशाच त्या आहेत. आणि तुला सांगतो एक सुरक्षित अंतर राखा असं जसं लिहिलेलं असतं तसं जातीभेदामुळं सुरक्षित अंतर ठेवून संवाद करणारी पिढी आपल्याकडे दिसते. आणि म्हणून मला असं जाणवतं आहे की अजून सुद्धा घुल मिल जाओ
हा जो आपला नारा आहे कुणाचा, संविधानाचा, तो अजिबातच तयार झालेला नाही. अच्छा, म्हणजे आता इतकं महत्त्वाचं निरीक्षण तुम्ही आता इथं सांगितलेलं आहे किंवा हे वास्तव आहे. म्हणजे संविधानानं आपल्याला जी समता दिली, जे स्वातंत्र्य दिलं, न्याय बंधुतेची एक शिकवण आपल्याला दिली, ती अजूनही समाजात रुजलेली नाही असं आपलं मत आहे. खरं. आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे की आपण ज्या काळामध्ये आज वावरतोय तो काळ फार मोठा अराजकतेचा काळ आहे. एकाधिकारशाही एका बाजूला आहे, राजकारण्यांचं सगळी राजकीय अस्थिरता, राजकारण्यांच्या भूमिकांच्या विषयी संभ्रम, आणि त्यातच आरक्षणाचे प्रश्न विविध समाजांचे हे गंभीर रूप धारण करून आज पुढे आलेले आहेत. मग अशा सगळ्या वातावरणामध्ये आपण असं म्हणताय की संविधानाच्या स्वप्नातलं गाव हे उभं राहिलं पाहिजे. म्हणजे हे अतिशय देखणं स्वप्न या काळातलं मला वाटतं. पण या स्वप्नाची जी काही सत्यात उतरण्याची प्रक्रिया आहे ती आपण कशी करणार आहात? विशेषतः जागतिकीकरणानंतर वाढलेला जो काही सोशल मीडियाचा वापर आहे आणि तरुण पिढीनं सोशल मीडिया हातात घेतल्यानंतर हे जे काही वातावरण तयार झालेलं आहे, या सगळ्या वातावरणामध्ये आपण कशा पद्धतीने हे सांगणार आहात लोकांना? मला परिवर्तन कुठल्या मार्गाने व्हावं असं वाटतं? आता कसं आहे, सर्वच स्तरावर हे परिवर्तन अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही जर नीटपणानं बघितलं, संविधान निर्मात्यांचा जो विचार होता त्या विचारामध्ये आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता ही दूर व्हायला पाहिजे हे आपल्याला सांगितलेलं होतं. आणि संविधानानं त्या काळामध्ये तशी हमी पण दिलेली होती की राज्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आर्थिक विषमता, सामाजिक विषमता दूर केली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विध्वंसक कृती ज्या आहेत त्या थांबवल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर बघितलं तर व्यक्तिपूजा ही नाकारली पाहिजे. आता ह्या 3-4 गोष्टी जर नीटपणे आपण बघितल्या तर तुम्हाला हे दिसेल की संविधानाच्या बरोबर उलट काम हे गाव करते. भारतातली सगळी गावं करतायत. आता तू कसं म्हणशील व्यक्तिपूजा? व्यक्तिपूजा म्हणजे तुम्ही जर गावामध्ये गेला तर गावामध्ये मी तर म्हणतो लोकशाही नव्हे तर वाडाशाही नावाची शाही आहे. वाडे जे असतात, ठरलेले वाडे, ते नेहमी आपलं प्रभुत्व गावावर राहावं अशा प्रकारची अपेक्षा करतात. म्हणजे वाड्यातलाच मुलगा आमदार, वाड्यातलाच मुलगा खासदार, त्याचा मुलगा तो, त्याचा मुलगा तो, राजकारणसुद्धा वाड्याभोवती फिरतं. सुद्धा वाडेशाहीलाच जर प्रोत्साहन करत असतील तर कसं शक्य आहे की गाव बदलेल म्हणून? आणि म्हणून मी असा विचार केला की ह्याचं प्रसारण जाणीवपूर्वक करणं ही गरजेची गोष्ट आहे. लोकशाहीच मुळात लोकांना माहीत नाही इतक्यापर्यंत माझे निरीक्षण आहेत. कारण ते लोकसुद्धा पैसा टाकून, बोकडं टाकून, कोंबडी टाकून, तुम्हाला सांगतो साड्या टाकून आणि वेळ प्रसंगी पैसा किंवा बाकीच्या गोष्टी टाकून सगळं दाबून टाकलेलं आहे. आणि हे जर बदलायचं असेल तर तुम्हाला गावोच्या गावं बदलावी लागतील. आणि हे गाव बदलण्यासाठी मी व्यक्तिपूजेला विरोध करतो. दुसरं हां. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुम्ही असं म्हणताय की आपल्या भारतातल्या लोकांना लोकशाहीचा खरा अर्थच समजलेला नाही. म्हणजे आम्ही देखील शाळेत, कॉलेजमध्ये हे वाक्य ऐकायचो की भारतीय लोकशाही बाल्यावस्थेत आहे. म्हणजे याच्या जोडीला मग आता ही लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी काय करावं लागेल, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, मला आपलं काम माहिती आहे, आपण समता प्रतिष्ठान नावाचे एक संघटन तुमच्या गावामध्ये सुरू करून जातीअंताची एक चळवळ सुरू केलेली आहे, हे मी अनेकदा प्रसारमाध्यमांमधून पाहिलेलं आहे. तर ह्या सगळ्या तुमच्या ज्या काही कार्याच्या पाठीमागं तुमची नेमकी भूमिका काय, किंवा ही लोकशाही मूल्य रुजावीत हीच भूमिका आहे? आणि तिसरं एक मला जोडून इथे विचारायचं आहे, समाजातल्या सगळ्या वातावरणामध्ये असं म्हटलं जातं की दलित समाजानं किंवा उपेक्षित समाजानं इतकी वर्ष आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे, शिक्षण मिळालेलं आहे, सत्तेची काही स्थानं मिळालेली आहेत, मग तरी देखील अजून प्रगती झालेली नाही का, असा एक प्रश्न उपस्थित केला जातो. आणि त्या प्रश्नामुळं एक फार मोठा तेढ तरुण पिढी एकमेकांच्या मध्ये निर्माण करताना दिसते, ज्या जात्यांताचा विचारच बाजूला आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कविता संग्रह काहीतरी एक मूलभूत सांगतोय, तर हे ऐकायचं आहे आम्हाला. तुझा प्रश्न खूपच चौफेर आहे. चौफेर अशा अर्थानं
की एकाच वेळेस तू दलित समाजात सामाजिक न्यायाची भावना मिळाली म्हणून आरक्षण आलं म्हणून त्यांचं चांगलं होणार आहे हे आणि 50-60 वर्ष घेतल्यानंतर आज तुम्ही कशासाठी हे आरक्षण घेता असं म्हणणं स्वाभाविक आहे. पण दुसरी जर आपण बाजू जर बघितली तर त्या आरक्षणानं आपल्याला काय दिलं हा जर प्रश्न आपण उपस्थित करून घेतला तर मला एक गोष्ट जाणवते की शैक्षणिकदृष्ट्या वातावरण चांगलं झालं, पण सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वातावरण अजूनसुद्धा चांगलं झालेलं आहे ह्याबद्दल मी अजिबात सहमत नाही. त्याचं कारण की राज्यकर्ते हळूहळू आरक्षण काढायच्या मार्गाला लागलेले आहेत. दुसरी एक तुला म्हणजे निरंजन गोष्ट एक सांगू इच्छितो की मला असं जाणवतं आहे की लोकशाही हीच मुळात भांडवलदार चालवतात. लोकांच्या हिताचे प्रश्न तुकडे टाकून फक्त आणि आरक्षणापुरतं तात्पुरत्या स्वरूपाच्या सुविधा करणं ह्यांना उत्थान करायचं नाही आहे. ह्यांना खालची लोक वरच्याच्या व्यवस्थेबरोबर आणायचीच नाहीत ही एक मला साशक्ता जाणवायला लागलेली आहे. ती का? कारण तसं होऊ दिलं जात नाही. आपल्या बरोबरीनं राजकीय हक्क, आपल्या बरोबरीनं आर्थिक स्तर, आपल्या बरोबरीनं संपत्ती साठा हे इथल्या जाती व्यवस्थेला मान्य नाही. हा पारंपरिक तो जो काही जाती व्यवस्थेचा आणि संस्कृतीचा स्रोत आहे ते आणि हा संविधानाचा समतेचा विचार यांच्यामध्ये हा झगडा सुरू आहे. संविधानाचा समतेचा विचार आहे, संविधानाचा मूल्य विचार आहे की माणसं बदला आणि एक व्हा. संविधान तुम्हाला सांगतो कायद्याच्या पातळीवर हे समतेचं वातावरण तयार करायचं चाललंय, पण व्यवहारामध्ये मात्र गावातली लोक आणि त्यातल्या त्यात जे सत्ताधारी आहे ते लोक त्यांना बिलकुल तुम्हाला वर येऊ द्यायचं नाही असं माझं मत आहे. वर येऊ देणं म्हणजे त्यांना त्यांचं अस्तित्व उभाच करू द्यायचं नाही आहे. त्यामुळे ते दारू पाजून लोकांना गप्प बसवतात, त्यामुळे ते साड्या वाटून गप्प बसवतात, त्यामुळे त्या महिलांना उठत देवदर्शनाला लावतात, त्यामुळे ते बाकीच्या गोष्टीत ते रमवतात. पण त्यांचं शिक्षण, त्यांना पुढं काहीतरी देश परदेशात पाठवणं, त्यांना उंच करणं हे मनापासून होत नाही असं माझं स्वतःचं एक मत बनलेलं आहे. कारण मी 30 वर्ष अनुभवतो आहे. माझ्या गावात आत्ता परिस्थिती अशी आहे की मी ज्या काळामध्ये शिक्षण घेऊन मुलं दुसऱ्या शाळेमध्ये नेत होतो त्या काळचं वातावरणसुद्धा चांगलं होतं. निर्व्यसनी पिढी मी तयार करत होतो समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून, साहित्यवेलच्या माध्यमातून मी लोकांना जागं करत होतो की उठा. कारण मी दलित लोकांना नुसतं आरक्षण घेऊ नका म्हणून सांगितलेलं आहे. आरक्षणाचा लाभ घेऊन उंच व्हायचं आहे, आरक्षणाचा लाभ घेऊन वर सरकायचं आहे, आरक्षणाचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती करायची आहे, आरक्षणाचा लाभ घेऊन निर्व्यसनी राहायचं आहे. हे सगळं हे सुद्धा प्रबोधन माझं चालू होतं. पण मला असं आढळतं की जसं आम्ही बाहेर पडलो की तिथले राजकारणी लोक पुन्हा तिथंच असतात, मी गावात नसतोच. त्यामुळं गावात हे प्रबोधन किती काळ होतं म्हणजे तुम्ही बघितलं तर मी जेवढ्या दिवशी आलो त्या दिवशी मस्तपैकी एक उत्सव होतो, संपलं. पुन्हा ते रोज तिथंच आहेत आणि त्यामुळं आमच्याबद्दल त्यांना पण काय वाटत नाही आणि गावाला पण वाटतं एक दिवस येईल काय करणार आहे, पुन्हा आहे तिथंच. म्हणजे आणि या मुलाखतीच्या शेवटी मी आपल्याला हा प्रश्न विचारून या मुलाखतीचा शेवट करण्याची माझी इच्छा आहे की आपण या युवा पिढीला, भारताच्या युवा पिढीला आपण काय संदेश द्याल की ह्या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे? सांगू निरंजन, मला असं वाटतं की संविधानाच्या स्वप्नातलं गाव हे पुस्तक लिहित असताना माझ्या मनामध्ये मूल्यविचारांचा जो भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा वाटतो मला. आता तू म्हणशील की काय, तर पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, म्हणजे त्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य त्याला मिळालं पाहिजे. एक नंबर 2 काय की प्रत्येक व्यक्ती किंवा दुसरी व्यक्ती असेल त्यांच्यामध्ये एक सामाजिक समता नावाची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं आपण आणि इतर यांच्यामध्ये समतेचा भाग आहे. मला दुसऱ्याच्यापेक्षा जास्त किंमत नाही, मला जशी किंमत आहे तेवढीच दुसऱ्याला किंमत आहे. हा जो लोकशाहीचा मूल्य विचार आहे तो आपण भारतात बाळगला पाहिजे. नंबर 3 गोष्ट आहे तो बंधुत्व. कारण आपण या देशामध्ये मुळात हा देश बहुसांस्कृतिक आहे
आणि बहुसांस्कृतिक असल्यामुळं इथं असं आहे की बहुसांस्कृतिक देशानं स्वतःची संस्कृती सांभाळायचीच, पण संविधानाची मूल्य मानायची म्हणून आपण बंधुत्व नावाची गोष्ट पाळली पाहिजे. बंधुत्व आपण केलं पाहिजे. जसं आपल्याला अण्णांनी सांगितलं की सगळे 4 पगड जातीतले सगळे लोक एकत्र येऊन आपण सगळे बंधुभावानं राहा. हा जो अण्णांचा विचार आहे तोच अण्णांचा विचार संविधानाचा विचार आहे. आणि शेवटचा भाग असा की सामाजिक न्यायासाठी सतत तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. तुम्ही कुठलाही प्रश्न असू देत, नोकरीचा प्रश्न असू देत किंवा या देशातला कोणताही जातीचा प्रश्न असू देत, तुम्हाला संघर्ष करावा लागेल न्यायासाठी. जर विषमता राहत असेल तर न्यायासाठी संघर्ष करावा लागणार तुम्हाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना सगळं फुकट इथं काय मिळणार नाही. तुम्ही शिक्षण घ्यायची जबाबदारी घ्या, तुम्ही निर्व्यसनी राहा, तुम्ही नैतिक बाजू चांगली सांभाळा. पण तुम्हाला सांगतो, आपला देश बलवान जर करायचा असेल तर देशातल्या माणसांना, राज्यकर्त्यांना तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत की हा देश तुम्ही पुढीकडे घेऊन चाललेला आहात. हा देश हुकुमशाहीकडे जाता कामा नये. खाजगीकरण इतकं आणू नका की देशाचं वाटोळं होईल. देशातल्या मुलांना नोकऱ्या नाहीत, देशातल्या मुलांना व्यवसाय नाही, देशातल्या मुलांना पुरेसं भांडवल नाही. तेव्हा त्यांना जर न्याय द्यायचा असेल तर पूर्वी जसं राज्यानं जबाबदारी घ्यायला पाहिजे होती कल्याणाची, ती जबाबदारी अजूनसुद्धा तुम्हाला घ्यावीच लागेल. आणि तशीच माणसं निवडून द्या. लोकशाहीमध्ये तशी माणसं निवडून द्या. कुणाला पण आयऱ्या-गैऱ्याला, धर्मांधाला निवडून देऊ नका. डोकं फिरू माणसांना निवडून देऊ नका. मग कुणाला द्या? हे जे लोकांचे प्रश्न सोडवतील, मुलांचे प्रश्न सोडवतील, स्त्रियांना हक्क देतील, स्त्रियांचं स्वसंरक्षण होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करतील आणि खरंच कळवळ्याने ह्या भारताचं काम करतील, अशा लोकांना न्याय द्यावं. म्हणून ह्या मुलांनी अलीकडच्या स्वतः पण चांगलं राहायचं आहे आणि आपला देश पण चांगला घडवायचा आहे. दाभोळकर नेहमी म्हणायचे की तुम्ही काय करा बाबांनो, आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेत पण कर्तव्य आधी. तेव्हा हक्कसुद्धा तुम्ही घ्या पण कर्तव्यसुद्धा करा. नुसतं आळसात राहून काही होणार नाही आहे. म्हणून त्यात मी कविता लिहिलेल्या आहेत. आळसात कुणीही राहायचं नाही, काम तर करायचंच, पण आपल्याबरोबर सगळ्यांनी उठून काम केलं तर देश मोठा होत असतो. कुणीही असं आळसात 4 लोकांनी आळसात पडायचं, आम्हाला द्या आम्हाला द्या, सारखं भिकारी व्हायचं, असं पण आपल्याला करायचं नाही आहे. तर भिकारी असणारानं भीक आता टाळायची आहे आणि लवकरच स्वावलंबी व्हायचं आहे. पण एक आहे की जे खरोखरच भिकारी आहेत त्यांचं राहणीमान, त्यांचं जीवनमान, त्यांचं शिक्षण, हे प्रश्न तर तुम्हाला सोडवावेच लागतील ना. म्हणून त्यांची परिस्थिती बघून त्यांना वर उचलायलाच पाहिजे, हे माझं मत आहे. आणि कर्मवीर अण्णांच्या या समाधी परिसरामध्ये पुन्हा एकदा मानवतावादी मूल्यांची पेरणी आपल्याला करायची, हा एक आशावादी दृष्टिकोन आपण दाखवलात. त्याबद्दल गॉड गिफ्ट मीडिया यूट्यूब चॅनेलच्या वतीनं मी अगदी मनापासून आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे गॉड गिफ्ट मीडियाचे प्रमुख आदरणीय दशरथ रणदिवे या ठिकाणी आहेत, त्यांचेही मनापासून आभार मानतो. आणि आता मुलाखतीच्या शेवटी या संविधानाच्या स्वप्नातलं गावमधल्या एखाद्या अतिशय तुमच्या आवडत्या कवितेनं आपण कॅमेरा बंद करूयात. माझ्या हळव्या हृदयाची कहाणी जरी असली तरी ती चांगल्या स्वप्नांचं एक, त्याला काय उद्याचं भविष्य आहे असं म्हटलं तरी चालेल. मी आपल्या गाव हा शब्दप्रयोग घेऊन गावामधला जो पहिलाच प्रश्न मी उपस्थित केला आहे, तो प्रश्न या कवितेमध्ये जो आला आहे तो मी फक्त मुद्दाम दाखवतो, कारण हे 2 तट आपल्या भारतामध्ये आहे. एक सरंजामदाराचा भाग आहे आणि एक जो आहे तो म्हणजे नाहिरे एक वर्ग आहे आणि एक आहेरे वर्ग आहे. आहेरे वर्गातला सरंजामदार हा सगळ्यांच्याच तुम्हाला सांगतो डोक्यावर बसलेला आहे आणि त्यामुळं मग त्याच्यासाठी लिहिलेली जी कविता आहे ती मी सुरुवातीला घेतो, कारण माझं संविधानाचं स्वप्न स्वतंत्र कविता आहे. मी कधीतरी ते पुन्हा सादर करेन. तर माझी दुसरी जी कविता आहे ह्याच्यात, ते मला जास्ती आवडलेली कविता आहे, कारण त्याच्यातच माझं मन अडकलेलं आहे. आता ही कविता कशी आहे बघा. कवितेचं नाव आहे गाव कुणाचं. मित्रा तुलाही गाव तुझं वाटतं, मित्रा तुलाही गाव तुझं वाटतं आणि मलाही गाव माझं वाटतं. मित्रा तुलाही गाव तुझं वाटतं आणि मलाही गाव माझं वाटतं. तुला गाव आवडतं, तुला गाव आवडतं, तुझ्या वाड्याची सत्ता परंपरेनं राहावी म्हणून. अरे तुला गाव आवडतं,
तुझ्या वाड्याची सत्ता परंपरेनं राहावी म्हणून. पण तुला सांगू मित्रा, मला गाव आवडतं, मला गाव आवडतं. कितीतरी दिवसाची घराणेशाही जावी म्हणून, कितीतरी दिवसाची घराणेशाही जावी म्हणून, आणि गावात लोकशाही आणि समता यावी म्हणून, आणि गावात लोकशाही आणि समता यावी म्हणून. तुला गाव आवडतं, तुला गाव आवडतं कारण तुझ्या बाप जाद्यांसहित तुझ्या मुलांच्या मुलापर्यंत मान सन्मान मिळावा म्हणून. फ्लेक्स बोर्ड लावायचं ह्या पिढीतनं त्या पिढीत. तुला गाव आवडतं कारण तुझ्या बाप जाद्यांसहित तुझ्या मुलांच्या मुलापर्यंत मान सन्मान मिळावा म्हणून. पण मित्रा, मला गाव आवडतं, पण मित्रा मला गाव आवडतं गाव समतेची प्रयोगशाळा करण्याचं स्वप्न पूर्ण करत जावं म्हणून. गाव समतेची प्रयोगशाळा करण्याचं स्वप्न पूर्ण करत जावं म्हणून. अरे तुला गाव आवडतं, तुला गाव आवडतं कारण परिसरातल्या गावामध्ये तुझी हिटलर म्हणून ख्याती व्हावी म्हणून. तुला गाव आवडतं कारण परिसरातल्या सगळ्या गावामध्ये तुझं नाव हिटलर व्हावं म्हणून. पण मला गाव आवडतं, पण मला गाव आवडतं संविधानातल्या स्वप्नातला भारत गावागावात उभा करावा म्हणून. मला गाव आवडतं संविधानातल्या स्वप्नातला भारत गावागावात उभा करावा म्हणून. अरे तू तुझ्या रस्त्यानं जात आहेसच, तू तुझ्या रस्त्यानं जात आहेसच, पैसे वाटून मते घेऊन गावागावात धाब्या धाब्यावर पोरांना दारू पाजून. अरे तुझ्या बाप जाद्यानं वाढवलेल्या जमिनीत लोकांची कामं करून ऊस शेंगा आणखी बरंच काही आमदार खासदार होण्यासाठी तुला गाव आवडतं रे. पण मला मित्रा गाव आवडतं न्यायाची लोकशाही उभी राहावी म्हणून, न्यायाची लोकशाही उभी राहावी म्हणून मला गाव आवडतं. कळतंय का रे? काय पाटील, अहो किती दिवसांनी पार्टीला? यापुढं 2 वर्ष पार्टी बंद. मुलगा 11वी सायन्सला जातोय. मोठं चॅलेंज आहे यार. अरे त्यासाठी चॅलेंज क्लासेस आहे ना. 11वी साठी चॅलेंज सुपर स्टार्टर्स, तर 12वी साठी चॅलेंज सुपर एक्सपर्ट्स. जेई, MHCET, नीट, NDA, VIT, EEE, बीटसॅट, एम्स यासारख्या अनेक परीक्षांसाठी डिझाईन केलेल्या मॉक टेस्ट, लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन क्लासेस, शिवाय फी साठी बँक अर्थसहाय्य. 35 वर्षांचे अनुभवी मार्गदर्शक, तरुण IITs निर्मित रचनात्मक अभ्यासक्रम असलेले चॅलेंज क्लासेस. YC कॉलेज समोर, सातारा. मोबाईल 93 71 31 17 53.